नमस्कार. आज आपण उन्हाळा स्पेशल मिक्स धान्यांची आंबील कशी बनवायची हे पाहणार आहोत. कुणालाही करता येईल इतक्या साध्या सोप्या पद्धतीनं आज आपण आंबील बनवणार आहोत. प्रत्येक घरात आंबील कधी ना कधी बनवलीच जाते, पण खास उन्हाळ्यामध्ये केली जावी आणि उन्हाळ्यासाठी म्हणून आज आपण आंबील करणार आहोत. चला मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. यासाठी मी येथे 1 कप नाचणी घेतलेली आहे आणि ही नाचणी आता आपल्याला एक 4-5 मिनटं छान भाजून घ्यायची आहे. हे पहा, छान आपली आता नाचणी भाजली गेली आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. यानंतर याच कढईमध्ये मी 1 कप ज्वारी घेतलेली आहे आणि ज्वारी ही आपल्याला अगदी नाचणीप्रमाणे एक 4-5 मिनटं छान परतून घ्यायची आहे, भाजून घ्यायची आहे. या पद्धतीनं असे धान्य भाजून घेतलं की याच्यामधला थोडासा जो ओलसरपणा असतो तोही कमी होतो आणि चवीलाही थोडं खरपूस असं लागतं. त्यामुळं आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, आपली आता ज्वारी ही भाजली गेली आहे. आता हे आपण याच प्लेटमध्ये काढून घेऊ. आता यानंतर याच कढईमध्ये मी 1 कप मखाने घेतलेले आहेत आणि मखाने आपल्याला अगदी कडक होईपर्यंत 1-2-3 मिनटं छान परतून घ्यायचे आहेत. आपल्याला हे मिक्सरला लावायचं आहे, त्याच्यामुळं मखाने असताना थोडे मऊसर असतात. ते फक्त आपल्याला आता कडक करून घ्यायचे आहेत. हे पहा, अगदी छान भाजले आहेत. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. यानंतर याच कढईमध्ये मी पाव कप बदाम घेतलेले आहेत आणि बदाम ही आपल्याला 1-2-3 मिनटं छान परतून घ्यायचे आहेत. थोडेसे कडक झाले की आपल्याला हे परत प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता हे आपल्याला सगळे धान्य थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेऊन याच्यामध्ये आपण हे आता सगळं घालून घेणार आहोत. आपल्याला हे चांगलं अगदी पीठ होईपर्यंत बारीक करून घ्यायचं आहे. हे भाजून घेतल्यामुळं अगदी 1-2-3 वेळा फिरवल्यानंतरच अगदी छान पूड याची होते. हे पहा, या पद्धतीनं अगदी छान पीठ होतं. या पद्धतीनं तुम्ही एकदा हे पीठ तयार करून ठेवलं की तुम्ही कधीही तुम्हाला हव्या त्यावेळी आंबील तुम्ही करून खाऊ शकता. हे पीठ अगदी एखाद्या बरणीमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये अगदी 1-1.5 महिना सहज टिकतं. त्यामुळं तुम्ही कधीही या पद्धतीनं पीठ करून ठेवू शकता. आता यानंतर मी एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आपलं पाणी आता हे गरम होत आहे, तोपर्यंत आपण एक पेस्ट तयार करून घेऊ. याच्यासाठी याच्यामधलंच मी 4 चमचे पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी घालून मी याची पेस्ट तयार करून घेत आहे. या पद्धतीनं पेस्ट करून तुम्ही रात्रभर भिजत ठेवली तरीही चालेल किंवा मी दाखवते या पद्धतीनं ऐनवेळी केली तरीही चालेल. आता पाण्याला आपल्या चांगली उकळी यायला लागली आहे. याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि एक अर्धा चमचा ठेचलेलं लसूण घालून घेत आहे. हे थोडं हलवल्यानंतर याच्यामध्ये आपण तयार केलेली ही पेस्ट घालून घेऊ. हे असं पाण्यामध्ये पीठ भिजवल्यामुळं गुठळ्या होत नाहीत. आता आपल्याला ह्याला चांगली उकळी आणून घ्यायची आहे आणि एकदा उकळी आल्यानंतर एक मंद गॅसवरती 10 मिनटं आपल्याला ही आंबील छान शिजवून घ्यायची आहे. हे पहा, आता उकळी आली आहे. आपण आता गॅस कमी करून घेऊ आणि सतत हलवत राहायचं, जेणेकरून आंबील खाली लागणारही नाही आणि याच्यामध्ये गुठळेही होणार नाही. जसजशी शिजत जाते तसे तसे आंबील ही थोडी घट्ट होत जाते
आपल्याला दाटसर होईपर्यंत अगदी 10 मिनटं याला छान शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, अगदी छान दाटसर झाली आहे आणि ही थंड झाल्यावरती थोडी आणखीन दाटसर होते. आता आपली ही आंबील तयार झाली आहे. आपण ही आता थंड होण्यासाठी ठेवून देऊ. हे पहा, आपली आंबील आता थंड झाली आहे. आता याच्यामध्ये मी 1 वाटी ताक घालून घेत आहे. तुमच्याकडे जर दही असेल तर त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून तुम्ही दही वापरू शकता. आता थोडं हलवल्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेत आहे. आपली आंबील आता तयार झाली आहे. तुम्ही ही आंबील अशीही पिऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनही पिऊ शकता. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.